ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विजयादशमीपासून मनसे आणि शिवसेना एकत्र दिसणार। चंद्रकांत खैरे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत। उद्या ते मोरारी बापू यांच्या दर्शनासाठी येत आहेत। धार्मिकता असायलाच हवी, पण प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसामुळे पूर्णतः चिखल झाला आहे। पूर्णतः पीक उद्ध्वस्त झालेले आहे। खूप पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत। जिल्ह्यात एक प्रकारचा ओला दुष्काळ झाला आहे। मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगत ठाकरे बंधूंविषयी बोलताना ते म्हणाले, जनतेला दोन भावांचे सरकार पाहिजे आहे। विजयादशमीपासून मनसे आणि शिवसेना एकत्र दिसणार असल्याचंही ते म्हणाले। पाहूया ते काय म्हणतात। मुख्यमंत्री महोदयांनी ते विदर्भाचे असल्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात ते उद्या येत आहेत। ते उद्या जसं मी आज मोरारी बापूंच्या कथेला आलो होतो, तसे ते उद्यासुद्धा मोरारी बापूंच्या कथेला ते सुद्धा व्हिजिट करणार आहे। पण त्यांनी त्या ठिकाणी धार्मिकता जर असलीच पाहिजे, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शेतकरी जे हवालदिल झालेले आहे, पूर्ण चिखल झाला शेतामध्ये आणि पूर्ण उद्ध्वस्त झाला। इतकं काही जोरात त्या ठिकाणी पाऊस पडला इथे, खूप ते हाल झाले। म्हणून ह्या अशा म्हणजे एक प्रकारचा ओला दुष्काळ म्हणावा जातो, ते ओला दुष्काळ डिक्लेअर करून त्या ठिकाणी मदत केली पाहिजे अशी माझी भूमिका आहे।